ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत। तर बातमी आहे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घरी गेलेले आहेत। किरीट सोमय्या यांच्या घरी अधिकाऱ्यांनी नोटीस दिली असल्याची माहिती मिळते। तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी गेलेले असून या अधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांच्या घरी नोटीस दिली असल्याची माहिती समोर येते। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर। आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी किरीट सोमय्या यांच्या घरी दाखल झाले असल्याची दृश्य आहेत। तर आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मनोज, काय सविस्तर अपडेट्स? आपल्याला माहित आहे विक्रांत जी युद्ध नौका होती ती मोडीत काढण्यासाठी म्हणून त्यावेळेच्या सरकारने हे केलं होतं आणि त्यानंतर मात्र त्यावर पैसे जमा केले होते असा आरोप केला होता। तो किरीट सोमय्या यांनी पैसे जमा केले होते असा आरोप झाला होता आणि ते पैसे जे आहेत ते सरकार दरबारी जमा केले नव्हते आणि त्याच अनुषंगाने मग आता संजय राऊत शिवसेना नेते जे आहेत त्यांनी या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी सुद्धा केली होती आणि त्यावरच मग मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आठवड्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। तो गुन्हा दाखल करून त्यानंतर त्याच्यासाठी स्पेशल SIT सुद्धा स्थापन करण्याची माहिती समोर येत होती। परंतु आता हे जे प्रकरण ते मुंबई पोलिसांचं जे आर्थिक गुन्हे शाखा आहे त्याकडे वळवण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत ते मुलुंड येथील किरीट सोमय्या यांच्या घरी आलेले आहेत। आधी ते त्यांच्या ऑफिसमध्ये गेले, त्यांनी ती जी नोटीस आहे ती नोटीस त्यांना दिली। त्यानंतर स्वतः किरीट सोमय्या या ठिकाणी हजर नाही आहेत, परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना ही नोटीस दिलेली आहे आणि आता ऑफिसमधून जे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत त्याच्यासोबत काही कर्मचारी आहेत ते सोमय्या यांचे जे बाजूलाच असलेलं जे घर आहे घरी सुद्धा वर गेलेले पाहायला मिळत आहेत। नाहीये तरी सुद्धा हे अधिकारी आलेले आहेत। मनोज, मात्र या नोटीसीमध्ये काय नमूद करण्यात आले, काही माहिती मिळू शकली आहे का? सध्या तरी या नोटीसमध्ये अशी प्राथमिक माहिती मिळते आहे की किरीट सोमय्या यांनी यांच्या संदर्भात एक तक्रार आलेली आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी तुम्ही कार्यालयामध्ये EOW म्हणजे जे आर्थिक गुन्हे शाखा आहे त्या शाखेमध्ये चौकशीसाठी हजर राहावं असं मजकूर असल्याची प्राथमिक माहिती येत आहे। परंतु ही नोटीस घ्यायला स्वतः जे किरीट सोमय्या आहे किंवा त्यांचा परिवार आहे तो स्वतः इथे नाही आहे। त्यामुळे जे त्यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयातले कर्मचारी आहेत त्यांना ती नोटीस देण्यात आलेली आहे। त्यांचा जो एक कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांनी ती नोटीस जी आहे स्वतः स्वीकारलेली आहे आणि आता हे जे अधिकारी आहेत ते किरीट सोमय्या यांचे जे बाजूला इमारत आहे त्या इमारतीच्या घरी गेलेले पाहायला मिळत आहेत। म्हणाली मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी घटनास्थळी असून आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घरी नोटीस घेऊन पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता किरीट सोमय्या मात्र घरी उपलब्ध असल्याचं माहिती मिळू शकलेली नाही। मात्र यावर किरीट सोमय्या यांची काय प्रतिक्रिया आहे ते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यापूर्वी आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी या संपूर्ण परिसरामध्ये जेव्हा हे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तिथला आढावा घेतलाय, ते सविस्तर माहिती सांगतायत। किरीट सोमय्या यांच्या विरोधात विक्रांत संदर्भात जे पैसे जमा केले होते त्याची गुन्हा नोंद झाला होता आणि ही जी गुन्हा नोंद झाला होता त्याच्या चौकशीसाठी जे आहे ते EOW कडे देण्यात आलेलं आहे आणि आता EOW ची जी टीम आहे ती या ठिकाणी या ठिकाणी येऊन त्यांना जी नोटीस आहे ती नोटीस देत आहेत। किरीट सोमय्या स्वतः या ठिकाणी हजर नाही आहे, परंतु त्यांच्या कार्यालयात आलेले आहे आणि त्या कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ही सगळी कागदपत्र त्यांनी दाखवलेली आहे आणि त्यावरून आता हे सगळे कागदपत्र त्यांच्याकडे देत आहेत। हजर नसल्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांकडे ही नोटीस देत आहेत। त्यांचा एक कर्मचारी जो आहे त्यांनी ती जी कॉफी आहे ती रिसिव्हसुद्धा केलेली आहे। त्याच्यात आपण बघू शकतो ते त्यामध्ये साईनसुद्धा करत असल्याचं पाहायला मिळते आहेत। साधारणतः 5 ते 6 जणांची ही EOW ची टीम आहे आणि ही टीम जी आहे ती त्यांनी ही नोटीस दिलेली आहे। आता किरीट सोमय्या जेव्हा येतील किंवा त्यांना फोनवर सांगितलं जाईल अशा प्रकारची ही नोटीस आलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे। त्यानंतरच आता किरीट सोमय्या येतील आणि कदाचित ते या सगळ्या गोष्टीला आहे ते फेस करताना पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट मुंबई मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तरी थेट दृश्य आपण पाहतोय
आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हे किरीट सोमय्या यांच्या घरी गेलेले असून ही दृश्य आहेत त्यांच्या कार्यालयातली. त्यांनी कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन एक नोटीस दिलेली आहे. किरीट सोमय्या यांच्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी ही नोटीस रिसीव्ह केल्याची माहिती मिळते. त्यानंतर हे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हे किरीट सोमय्या यांच्या घरी गेलेले आहेत आणि घरी देखील एक नोटीस बजावत असल्याची माहिती मिळते आणि थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर पाहताय. किरीट सोमय्या यांच्या ऑफिसमधली ही दृश्य आहेत. ऑफिसमधले कर्मचारी ही नोटीस रिसीव्ह करतानाची, ही नोटीस स्वीकारतानाची ही दृश्य आपण पाहतोय. मात्र किरीट सोमय्या यावेळेस कार्यालयात किंवा घरी हजर नसल्याची माहिती मिळते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया काय आहे, त्यांच्याकडनं याविषयी आता काय प्रतिक्रिया मिळते याकडे आपलं लक्ष असणार आहे. मात्र सध्या तरी किरीट सोमय्या हे नॉट रिचेबल आहेत. मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी सध्या किरीट सोमय्या यांच्या घरी दाखल झालेले आहेत. तर INS विक्रांत मोडित प्रकरणी किरीट सोमय्या यांचा जामीन जो आहे तो खरं तर न्यायालयाकडून सकाळी फेटाळण्यात आलेला होता. त्यांचा जामीन मंजूर झालेला नव्हता आणि त्यानंतर किरीट सोमय्या नॉट रिचेबल होते. किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर केलेलं आहे की माझ्यावरचा आरोप जे आहे त्याचं मी खंडन करतो, असं किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे म्हटलेलं होतं. आणि आता दुपारी 2 वाजता किरीट सोमय्या यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोहोचलेले आहेत. तर आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. थेट आपण मनोजकडे जाणार आहोत. मनोज, अजूनही हे अधिकारी जे आहेत ते किरीट सोमय्या यांच्या घरीच आहेत का? घरी कोण कोण आहेत? कारण नोटीस स्वीकारण्यासाठी किरीट सोमय्या स्वतः हजर नसल्याचं कळतंय. अगदी बरोबर आहे. यामध्ये आता किरीट सोमय्या जेव्हा हे अधिकारी गेलेले आहेत, परंतु घर लॉक आहे आणि नोटीस चिटकवलेली आहे. ही नोटीस जी आहे ती 41 3 फौजदारी दंड एकूणच किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय. कारण आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी देखील किरीट सोमय्या यांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि सध्या आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या घराला कुलूप असल्याची माहिती मिळते. त्यामुळे घरातही कोणी नाहीये आणि ऑफिसमध्ये देखील कर्मचाऱ्यांनी ही नोटीस स्वीकारलेली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या कुठे आहेत, किरीट सोमय्या गायब झाले का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. मात्र सकाळी जेव्हा सत्र न्यायालयाकडून किरीट सोमय्या यांचा जामीन फेटाळला आला होता त्यानंतर किरीट सोमय्या नॉट रिचेबल होते. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आरोपांचं खंडन केलेलं होतं. माझ्यावरचे आरोप चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी किरीट सोमय्या यांच्या घरी दाखल झालेले आहेत.